एज वय 60 ते 80 आज ज्या लोकांचं आहे, अशा किती लोकांना तुम्ही ओळखता ज्यांचं वय 60 ते 80 मध्ये आहे? किती लोकांना ओळखत असाल? असं सर्वसाधारण, म्हणजे असं रिलेशन मध्ये नाही, 10 लोक, 20 लोक, 50 लोक, 60 लोक, 100 लोक, किती लोकांना ज्यांचं वय 60 ते 80 आहे आज? 20. तुम्ही किती लोकांना ओळखत असाल ज्यांचं वय 60 ते 80? सर्वसाधारण तुमच्या रिलेशन मध्ये असं नाही बाबा मला हा दिसतो, हा हा ह्या एज मध्ये, असे किती लोक? किती, एक अंदाज सांगा. 50, 100, 50 एक लोक तरी असतील. 200-300 लोक, 300 लोक पकडतो, बरोबर? तुम्ही सांगा मॅडम किती असतील? 300 पकडूया आपण. सरांनी सांगितलं हाय सर 300. खरंच मॅजिक बघा, 60 म्हणजे त्यांची एनर्जी संपलेली आहे, बरोबर? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, ते पुढच्या फेज मध्ये आहे, मेडिकली त्यांना ट्रीटमेंट घ्यावीच लागते. 300 मधून मला वाटतं 250 पेक्षा जास्त लोक आहेत जे आज काय नाही काहीतरी औषधं घेतात आहे, बरोबर? खूप इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात द्या. 250 ते 250 लोक आहेत जे आज काहीतरी मेडिकली ट्रीटमेंट घेतात. बघा, ह्या 250 मधून आहे ना, 250 मधून फक्त मला वाटतं 10 लोक असे असतील ना जे चांगल्या ठिकाणी जाऊन ट्रीटमेंट घेतात. 10 लोक प्लस 250 मधून फक्त 10 लोक असतील जे ही लाईफ एन्जॉय करतात आहे, बरोबर? ह्याच्यामधून फक्त 10 लोकच असतील जे त्यांना जी गोष्ट पाहिजे ते बाहेर करतात. 10 लोकच आहे जे फायनान्शियल फ्रीडम एन्जॉय करतात. तुम्हाला कुठे राहायला आवडेल, इथे काय इथे? 10 लोकांमध्ये. 10 लोकांना आज किती टाइम आहे इथे पर्यंत पोहोचायपर्यंत माझ्याकडे? 3 वर्ष. जेवढा पण टाइम आहे युटिलाइज इन डीएक्स. आज जर तुम्ही टाइम इथपर्यंत जर डीएक्सन मध्ये स्पेंड केला ना, तर ह्या 10 लोकांपेक्षा बेटर लाईफ डीएक्सन देऊ शकते. जोरदार टाळ्या डीएक्सन. ही ताकद आहे डीएक्सन मध्ये आणि ही रियालिटी आहे. कारण इथे तुम्हाला ना, जर तुमच्याकडे पैसे असतील ना, तर तुम्ही एन्जॉय करू शकता, तुमची राईट ट्रीटमेंट घेऊ शकता, फायनान्शियल फ्रीडम एन्जॉय करू शकता, जिथे तुम्हाला फिरायला जायचं तिथे तुम्ही जाऊ शकता. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट एज आहे लाईफ मध्ये, सगळ्यात इम्पॉर्टंट एज आहे. बघा, पैसा इम्पॉर्टंट नाहीये, आहे इम्पॉर्टंट, पण त्या फेजला आहे. ते पण सांगतो तुम्हाला.